हाय, शैलेश किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला. कोलंबी मसाल्यासाठी आपण घेतले साहित्य 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, 10-12 पाकळ्या आहेत लसणाचे, 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि 2 बेडकी मिरची. मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार, गरम मसाला आणि धना मसाला. कोलंबी आपण घेतलेली होती. कोलंबीमध्ये मी हळद आणि मीठ टाकून त्याला मॅरिनेट करून ठेवलेला 15-20 मिनिटं. हे बघा, मॅरिनेट केलेलं आहे. प्रथम आपण कढईमध्ये तेल ओतून तेल गरम झाल्यावर आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, मिरच्या हे परतून घेऊया आणि नंतर त्याला मिक्सरला लावायचे. कांदा परतून झालेला आहे, थोडा लाल होईपर्यंत परतलेला आहे. आता आपण त्यात लसूणच्या पाकळ्या टाकूया. त्यात आता आपण टोमॅटो टाकूया, मिरची, कोथिंबीर. आता आपण कोलंबी तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर आपली कोलंबी फ्राय झाली आहे तेलामध्ये. तेला परतून झालंय. आता मी त्यामध्ये वाटप टाकणार. आता त्यात आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपण त्यात कोलंबी टाकत आहोत. परतवतो. फक्त 10 मिनिटं आपण त्याला मीडियम फ्लेमवर शिजवतो. आणि अशा प्रकारे आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा घरी करून बघा कोलंबी मसाला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.